नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन रेसिपीच्या व्लॉग मध्ये। आणि आज रेसिपी मध्ये काय बघायला गेलात तर बांगडा फ्राय करणार आहोत। हो 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 है ना आपके पास। चिरलेशी आला बघा मच्छी घ्यायला खास आणि पापलेट गेले। कशी किलो अन्न ये या साईडला बघा हलवा आहे। कसा किलो आहे यो 450 रुपयानी आहे। टूना फिश कुपा त्याचा नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन रेसिपीच्या व्लॉग मध्ये। तर मंडळी असा प्लॅन झालाय की दर संडेला एक नवीन रेसिपीचा व्लॉग आणणार आहे। तर या संडेला आपण करणार आहोत आज म्हणजे बांगडा फ्राय करणार आहोत। आता सगळ्यात पहिले करंजा जेटीवर जाऊ। 8 वाजलेत, थोडा लेट झाला आपल्याला उठायलाच, कारण अलार्मच वाजला नाही आपला, म्हणून थोडासा लेट झाला। आणि आपल्यासोबत आहेत दुर्वेश। आता मावरा भेटल का नाही वाटत नाही, चान्स असेल पण कमी असेल एकदम। सकाळच्या आलो तर चिकार मावरा मिळला असता। बघूया काय मिळतंय आपल्याला, काय मिळते ते आता बघूया। जाऊया रेसिपी करूया। रेसिपीचा ब्लॉग नक्कीच इंटरेस्टिंग होईल। आज आपल्यासोबत आपले मित्र सुद्धा असतील। संध्याकाळी करू, कारण आता पार्टी बघू शकता पाणी आहे ती भरती लागलेली आहे। 5-5:30 ला पाणी वटल तेव्हा आपण रेसिपी सुरू करू। इकडंच पाठी त्या साईडला ना काय जाता समोर जाऊ पुढं पाठच्या साईडला। तर चला सुरू करूया यो आजचा ब्लॉग नवीन रेसिपी। चला दर संडेला काही ना काही वेगळी रेसिपी आणण्याचा नक्कीच प्रयत्न करीन। चॅनलला नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करून नक्कीच लाईक करा। आलोय आपण करंजा जेटीवर सकाळी काय मच्छी आहे ते बघायला। पण 8 वाजता आलो आणि 8 वाजता मार्केट बहुतेक तरी आता खाली झालं आहे। बघू आपल्याला कुठली मच्छी भेटते। आता सोबत दुर्वेशला घेऊन आलो। बांगडा बघायचे, बांगड्याची रेसिपी करायची आज मस्तपैकी फ्राय। बांगड्याची रेसिपी फ्राय करायची आहे करंजा जेटीवर। पण इथंच आपल्याला आता काही नाही भेटणार आहे असं वाटते। यो विचारते आता उरणला मार्केटला बांगड्याचा काय रेट आहे आता। बांगड्याने कुपा 200 आणि कुपा आणि यो 450 रुपये। आणि सुरमई कशी 900 रुपये, 400 रुपये, 900 रुपये। ही किती किलो आहे ही कच्ची 5 किलोची आहे। यो कंचा मासा विसरलो मी, पोपट मासा। पोपट मासा चालेल, काय नाही ना मावरा आज तरी पण लेट आलोय 8:30ला। झोप नाही, तू कॉल नाही उचललास तो माझा। ये पुढे जाऊ असं। या साईडला बघू शकता चिंबोरी, जास्त चिंबोरी नाहीत पण कसा वाटाय यो, कसा वाटाय यो यो आला मोठी चिंबोऱ्यांचा वाटा कधी 400 रुपये। आणि यो 500 वाटा आहे 200 रुपये वाटा आहे। 550 रुपये किलो वाटा 800। 550 रुपये किलो आणि वाटा 800। वाटण किती येतील हे सगळं वाटा 800। सगळे वाटा हे सगळे येतील 800 रुपये। आणि किलो मध्ये किती येतील किलोमध्ये 4 येतील। या साईडला बघा पापलेट दिसतं, जास्त पापलेट होऊ नये। या साईडला सुरमई पापलेट घे मित्रांनी। कुठची आहेस तू, कुठची आलास चिरलेशी आला बघा मच्छी घ्यायला खास आणि पापलेट गेले। कशी किलो अन्न ये 1200 रुपये किलो। किती पीस आलं 8 पीस आलं। मजा आहे मास तुमची। चला तुमच्या चॅनलला पण सपोर्ट करा सगळे। नक्की धन्यवाद। काय नाव दादा तुझा चैतन्य पाटील। दादा तुझा शंकर पाटील। सोबत आलास चालेल, मस्त बघा पापलेट घेतलेले आहेत। आपला दादा भेटला या साईडला। आणि व्हाईट टायगर याचा भाव काय 550 रुपयात तुम्हाला कोलबी भेटून जाईल करंजा जेटीवर। आता जास्त मावरा नाही आहे ना, तरी पण मावरा आता कधीपर्यंत येईल 4-5 दिवस जातील। सकाळच्या मरणाचा होता मावरा, सकाळचे पक्का होता। या साईडला बघा हलवा आहे। कसा किलो आहे यो 450 रुपयानी आहे। टूना फिश कुपा त्याचा भाव काय 180 रुपये किलो।
दाखवा बरास तू कसास? बरेच दिवसांनी फेरी झाले. लेट आला. लेट झाले. सुरमई घेऊन चाललंय बघा फ्राय करायला. बाबा तुमच्याच घरी जाय दे मग दे. नमस्कार. चल या साईडला बघा आपल्याला इथं काय मावरा तर भेटला नाही पण ताईने वाट्या दिल्यात आपल्याला. काय ना आज मावरा मग जेटीवर संपला. लेट झाला. लेट झालो सगळी तेच बोलतात लेट आलास लेट आलास. चालेल धन्यवाद. चल बस झालं हे बघा. हा बस 5 जण. 5 जण. इथं लगेच आपल्याला बांगड्या भेटल्या. मुलांचा मार्केट बघा. हा तसंच दे. सगळं वाटण. चला बांगड्या भेटल्या स्वस्त आणि मस्त फ्राय करून खाऊ का नाही तिथे. चालेल बघा आयो आहे की चांगलं घेऊन देतोय. आयो चांगलं बघून दिलं ना आयोने आपल्याला. संडे धमाल रेसिपी सुरू केलंय आणि इकडचीच आपण पेस्ट बनवून नेतोय. ती पेस्ट कसली आहे ते तुम्हाला सांगते. अद्रक आहे, लसूण आहे आणि कोथिंबीर आहे याच्यात आणि थोडासा स्मेल चांगला यासाठी याच्यात कढीपत्ता टाकलाय मी. तिकडं जाऊन आपण पेस्ट बनवू शकत नाही. तिथं काय नसेल. आता जे लोकेशनवर आपण चाललो आता बघाच तुम्ही कुठं चाललो. इथूनच आपण ही पेस्ट बनवले. चला ही वाटून घेऊया आता. नाही हो चला तर मग आता वाटून घेऊया. तिकडे जाऊन वाटण वाटायला काय नसेल आपल्याकडे म्हणून है ना आपले पास. तर पाठी बघू शकता आलोय आपण आता लोकेशनवर जिथं आपण कुकिंग करणार आहोत. बांगडा फ्राय करणार आहोत. या साईडला रेवसला जो ब्रिज जाते पाठी बघू शकता आणि पाठच्या साईडला जोनागिरी आईचा डोंगर बघू शकता आणि मस्त असा सुंदर व्ह्यू. चांगला वातावरण आहे. पाणी सुद्धा आता वटणार आहे म्हणून आम्ही यो चांगला स्पॉट बघितला. दुर्गेश आपला मित्र या साईडला त्याने आपल्याला हा स्पॉट बघितलाय आणि इकडं सगळं आपण सामान आणलंय जे जे आपल्याला पाहिजे ते. मस्त व्ह्यू सोबत सनसेटचा व्ह्यू पण आपल्याला बघायला भेटेल इथून. चला सुरू करूया आपली आजची बांगडा फ्राय रेसिपी. तर चला मित्रांनो सुरू करूया आपण आजची बांगडा फ्राय रेसिपी. आणि आपले मित्र सुद्धा आलेले आहेत 4 कावले खायसाठी. आणि बांगडा आणते आपल्याकडं 7 बांगडा आहेत. आता त्याला पहिले तर आपण कट मारून घेऊया. हातियार दुर्वेशने 1 नंबर आणलाय. घरशी आणलाय पण मस्त हातियार आणलाय. आता याला सगळ्यात पहिले कट मारून घेऊया. साफ पण करून आणले त्याने घरशीच बिचाऱ्याने. असं चिरा पाडूया कारण त्याच्यात चांगला मसाला जाईल आपला. जी पेस्ट आपण आणले तर मंडळी सगळे बांगड्यांना आपण आहे ते आता कट मारून घेतले. आता चांगलं पाण्याने याला धुवून घेऊ. बिस्लरी आणलाय पोराई आपले त्याचे पाण्याने आपण धुवून घेऊया आता सगळं बांगडं. नंतर मग सांगते पुढची प्रोसेस. चला तर चला मित्रांनो आणि मैत्रिणींनो सगळ्यात पहिले आपण मीठ टाकून घ्या. ज्या पण रेसिपी बघताय बांगडा वगैरे करताय तर मीठ टाका. चांगलं मिक्स करा. मस्त एक फ्लेवर येते तो तुम्हाला बघायला भेटेल. आणि बांगडं मस्तपैकी आम्ही धुवून घेतलं. त्याच्यानंतर आता त्याच्यात मीठ टाकतो. तुम्ही पण टाका. कधी ट्राय करा नक्की बांगडा फ्राय करशील तेव्हा. तर या साईडला बघा जी आपली मेन इन्ग्रेडियंट आहे आपला यो आला लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट. त्याच्याने जी चव येते ना बांगड्यांना ती बघा आता फक्त. चला सगळं आता मिक्स करताना दाखवते. तर चला आता चांगल्या प्रकारे हा इथं आता मिक्स करून घेऊया. सगळ्यात पहिले काय काय याच्यात टाकलं ते तुम्ही बघितलंच आहे. कसला लागणार आहे ना मजा येणार आहे. हे बांगडा आम्ही का घेतला माहिती पहिले रेसिपीला. मस्तपैकी रेसिपी होईल. आपली सगळी पोरं होती आणि
म्हणजे गेलतो आम्ही जेटीवर, तिथं कलेट पण होती, पापलेट पण होती, ती बारकी बारकी होती, पण आपल्याला करायची होती मेन बांगड्याचीच रेसिपी. सो बांगड्याच आणलं मी. बांगडा आणि बांगडा एकच आहेत, सो चालून जाईल तेवढा, काय नाही. याच्यात आपण थोडा मीठ टाकलं आणि याच्यात पण मीठ लावलं, म्हणून याच्यात थोडाच मीठ टाकलं आपण. आणि याच्या बघा पेस्टचा कलरच बघा किती सुंदरसा कलर आलेला आहे याला. तर मंडळी पाठच्या साईडला बघू शकता सनसेटचा व्ह्यू, किती सुंदर असा व्ह्यू आहे. किती चांगला हा स्पॉट आम्ही बघितलाय पहिले रेसिपीसाठी, तर मस्त. आणि आता या साईडला बघा बांगडं मस्त त्यानं मीठ मॅरिनेट करून ठेवलाय. आणि जो मसाला आहे आपला तो सुद्धा आता बनवून झालेला आहे. तर आता हळूहळू त्यांना सगळ्यांना मस्तपैकी लावूया. चला. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन रेसिपीच्या ब्लॉग मध्ये. आणि आज रेसिपी मध्ये काय बघायला गेला तर बांगडा फ्राय करणार आहोत. आपले 4 मित्र खावायला आलं त्यांना आणि मला स्वतः, म्हणजे त्याहीच सगळी तयारी केली आज, ती माझ्यापेक्षा जास्त. चला सुरू करूया यो टालण्याचा काम. तर मॅरिनेट करून आपण 10 मिनिटं असंच ठेवला देणार. आणि मस्तपैकी आता पॅन बघा, पहिले तर चायनीजचा पॅन आणला आम्ही आणि गॅस पण उधारीवर मागून आणलेला आहे. तर चला मस्त मॅरिनेट झालेत. आता याच्यात तेल टाकून मस्तपैकी फ्राय करूया. इकडं वारा येत होता थोडासा, म्हणून इकडं आपण मस्त कोपच्यात घेतला. इथं बसून पण मस्त फ्राय करू शकतो आणि तिकडं बसून खाऊ शकतो आरामात तिथे. चला आता तेल टाकलंय, झाला पण तेल गरम. इकडं बघू शकता किती मेहनत करायला लागते एक रेसिपीची व्हिडिओसाठी. नक्कीच आपल्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा. आणि पुढची रेसिपी तुम्हाला काय पाहिजे आणि कशी पाहिजे ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. नक्कीच चॅनलला आपले सबस्क्राईब करून ठेवा त्याच्यासाठी. चला, लसूण आपण चेचून आणले नाही आणि इथं काही नाही तर असंच टाकतो. आणि कढीपत्ता आम्ही टाकतो, तुम्ही टाकता की नाही माहिती नाही, पण मस्त वास येते. चला एक नंबर रेसिपी ऑन फायर आहे. थोडीशी चुका होतात आहेत कारण आपली फर्स्ट टाइमच रेसिपी बनवतो आपण कुठले, त्याच्यात चहा जाते नाही तो चहा जाते ना तुम्ही तिथं. परफेक्ट पॅन आणलं सर मित्रा. टाकल्या जो वास आलाय ना, कुठला तुम्ही कुठला हो 7 वाजला लवड्या जावायला लागला. तर या साईडला आता बघू शकता आपलं बांगडा फ्राय ते झालेलं आहे. थोडे जास्त शिजलेत कारण आपल्याला नीट पलटाचा अंदाज वगैरे नव्हता, म्हणून थोडंसं जास्त शिजले. पण आता टेस्ट करून बघू कसं झालं. त्याच्यावरती मस्त गार्निशसाठी कोथिंबीर टाकले आपण. कसं वाटते? भारी वाटते. आणि ही रेसिपी जर बघायला गेलात ना तर स्वस्त पण भेटलं आपल्याला बांगडं आणि मस्त पण आहेत. काय दुधेश बरोबर का नाही? 100%. आणि हे तुम्हाला प्राईस पण सांगते. हे बांगडे कतीला पडलं आपल्याला सकाळचे, कतीला घेतला पण हे 100 रुपयाला घेतलं. हे 7 बांगडं दुर्वेश आयोने घेऊन ठेवलेलं. बस काम 25 होते. आपले मित्र पोट भरायचं स्वस्त्यामध्ये मस्त पोटभर खाता पण. अजून काय पाहिजे मस्तपैकी. आता चला ताव मारू. एक बांगडा अजून शिजते, 2 बांगडा शिजतात, सॉरी 2 बांगडा अजून शिजते. आणि पाठी वासावर सुद्धा ते आलेले आहेत बघू शकता. त्यांना ते हात नेती ना भाऊ, डायरेक्ट नेतीन उचलून खाली ठेवला तरी नेतीन. आता चला आता बांगडा फ्राय ते मस्त झालेले आहेत. आणि आपला मित्र जो मेन बनवत होता दुर्वेश तो गेलेला आहे, पण आपला दुसरा दुर्वेश जो सकाळपासून आपल्या सोबत आहे तो आहे. आणि आता चला सगळेजण खाऊया, मस्त रिव्ह्यू देऊया. अजून आपला मित्र आलाय प्रिन्स ते साईडला आणि अजून 2 मित्र आपले आहेत. चला मस्त एन्जॉय व्ह्यू सगळं. रिव्ह्यू देवाचं तर लांबचा मस्त खाण्यावरच जुरलीन. झाला तो झाला बघा. एक शिजत होता तो आता झालेला आहे. आणि बाकी आता चला रिव्ह्यू देऊया. कसा झालाय प्रिन्स? एक नंबर आहे बघ. केसरून फ्राय म्हणजे एकदम करपलेला होता तो. मस्त लागला पण मस्त लागतंय.
बाकी साईडला बघू शकता लसूण नाही हे टाकलंय काजू काजूंचे मोठं मोठं ते काय पाकिट आणलेलं तुला आवडला काय एक नंबर झालं. हे बघूया टेस्ट करूया आता. एक बघा आई शपथ. एक नंबर झालेला आहे. खरा रिव्ह्यू दे बिंदास एकदम. कसा वाटलं तुला? एक नंबर. लय भारी झालं. थोडासा करपला आहे असं काही नाही पण मस्त वाटे गावला. पहिल्यांदा केला फर्स्ट टाइम. मस्त वाटे गावला. चालेल धन्यवाद. मी बघू असं वाटतंय. घे ना बस काय बोलायचं काय चांगल्या बोले येस बोलता. चला मस्त रेसिपीचा ब्लॉग झाला. सनसेट पण झाला आणि पाठचा व्ह्यू अजून सुंदरच आहे बघू शकता. व्हिडिओ थोडीशी फाटेल तर मस्त आता रिव्ह्यू दिला. खरा रिव्ह्यू आहे. खरंच भारी झालं बांगडं. खरंच आवडलं सगळ्यांना. भारी झालं ते काय आता कमेंट करून मला फक्त सांगा नेक्स्ट रेसिपी तुम्हाला काय पाहिजे. नेक्स्ट रेसिपी तुम्हाला काय पाहिजे ते कमेंट करून नक्की सांगा. पापलेटन नाही तर कलेटनचाच प्लॅन आहे आपला. बघू कोलबी धान म्हणजे काय ते कोलबी भात. अच्छा कोलबी भात बोलते आपल्याला प्रिन्स. नेक्स्ट टाइम आपण करू. चला बघू काय तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा ना नेक्स्ट काय प्लॅन होईल ते. 7 दिवसात मी प्लॅन करीन काहीतरी संडेची रेसिपी संडे धमाल. तर चला हा व्लॉग इथपर्यंतच होता. सकाळी आपण गेलतो जेटीवर तिकडची मासली आणली. सॉरी तिकडची नाही तिकडे मासली संपलेली. आपण उद्याची मासली आणली. मस्त झालं. हे सगळा बघा कसा पसारा गेलाय.